महिन्यापूर्वी आपण सर्वांनी आपल्या लाडक्या नेत्याला आदरणीय दादांना गमावलं। आज त्या पार्श्वभूमीवर बारामतीची ही विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची उमेदवारी आज अर्ज दाखल करत आहेत। मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की बारामतीत ही पोटनिवडणूक होईल। दादा अजूनही आपल्यात नाही असं अजूनही वाटत नाही आणि हे मला मान्य नाही, पण येत्या काळात तुमच्यावर आणि माझ्यावर खरंच वाटत नसला तरी आणलाय। दादांचं जाणं ही केवळ माझी माझ्या कुटुंबाची वैयक्तिक हानी नाही, तर बारामती, महाराष्ट्र आणि देशाची हानी झाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। दादांसाठी बारामती म्हणजे आईसारखी होती। बारामतीचा केवळ प्रत्येक कार्यकर्ता नाही, तर बारामतीचा प्रत्येक नागरिक हा दादासाठी खरा पांडुरंग होता। बारामतीकरांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा। हाच दादांचा विश्वास आणि आधार होता। बारामती म्हणजे दादांचा श्वास होता, म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वास देखील बारामतीच्या मातीतच विसावला। बारामतीतल्या प्रत्येक झाडात, फुलात, पानात, रस्त्यात, शाळेत, नदीच्या इमारतीत दादांचा स्पर्श आहे। त्या निर्जीव इमारती, ती न बोलणारी पानं आणि फुलं सुद्धा आज दादांच्या आठवणीने रडत आहेत। बारामतीकरांच्या विकासासाठी, आदरणीय दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी